सामान्य माणूस कचरा वेचणारे जे असतील बायका ते फक्त प्लास्टिक नेऊ शकतात इथून. टनाचं जे अर्धा टनाचं ते नेऊ शकत नाही ना. जे महापालिकेच्या मालकीचं लोखंड आहे ते लोखंड परस्पर विकलं गेल्याचा आरोप सागर वडर यांनी केलेला आहे. मी महापालिकेत सुद्धा चौकशी केली तर त्यांनी काय आम्हाला कळवलं की टेंडर आम्ही निघलं नाही. मग टेंडर जर निघलं नसेल तर मटेरियल गेलं कुठं? 70 ते 80 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सागर वडर यांनी KK न्यूजशी बोलताना केलेला आहे. नेमकं हे लोखंड कुणी नेलं, कोणाकडे गेलं आणि याचा पैसा गेला कुठं, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मग आम्ही जर चौकशी केली तर आम्हाला कळालं की हे टेंडर परस्पर अधिकारी वर्ग असेल, मुकादम असेल तर त्यांनी या ठिकाणी नेऊन विकण्यात आलेलं आहे. परस्पर भंगारवाल्यांना समजा यांना विकले त्यांनी. यानंतर जर महापालिकेने जर संबंधित अधिकाऱ्यांना जर कारवाई झाली नाही तर मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. महापालिका कर्मचारी जर एवढा मोठ्या प्रमाणात घोटाळा करत असतील तर त्यांना महिन्याला एवढा पगार असून सुद्धा या ठिकाणी ते इन्व्हॉल्व असतील, मग आमच्यासारख्या बेरोजगार तरुणांनी करायचं काय? आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तर आपण बघताय की कोल्हापूर शहराचा संपूर्ण जो कचरा आहे तो एका ठिकाणी एकत्र केला जातो, तो म्हणजे या कसबाबावडा परिसरातील झूम प्रकल्पामध्ये. आणि या झूम प्रकल्पामध्येच एक बंद पडलेला STP प्लांट आहे आणि या STP प्लांटमधील जो काही लोखंडी मटेरियल होतं, स्क्रॅप जे होतं ते जवळपास 10 ते 12 टन मटेरियल हे परस्पर इथून हलवलं गेलेलं आहे. ते कुठं गेलेलं आहे त्याची किंमत जवळपास 70 ते 80 लाख रुपये होते आणि ते मटेरियल बेकायदेशीरित्या हलवलेलं आहे आणि ते परस्पर विकलं गेलेलं आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सागर वडर यांनी केलेला आहे. आणि आपल्यासोबतच सागर वडर आहेत. नेमकं हे काय प्रकरण आहे, हे नेमकं लोखंड गेलं कोणाकडं, कोणाच्या संगनमतानं गेलं आणि यामध्ये घोटाळा झाला आहे का, हेच आपण सागर वडर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सागरजी, काय सांगाल आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे आमच्यासमोर आरोप करत आहात की इथं जे लोखंड होतं जवळपास 10 ते 12 टन, त्याची किंमत जवळपास 70 ते 80 लाख रुपये होते असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आहे आणि ते आता इथून गायब झालेलं आहे. काय वाटतंय, कुठं गेलं असेल? आम्ही गेले 2-3 वर्ष झाला या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतोय. सतत इथे येऊन पाहतोय, अधिकाऱ्यांना भेटतोय आम्ही की टेंडर केव्हा निघणार आहे याचं. मग अधिकारी लोक आम्हाला सांगत होते की टेंडर आज निघेल, उद्या निघेल. आम्हाला चक्रा तर आम्ही मारत होतो, महापालिकेत असू दे इथं असू दे आम्ही बघून जात होतो. पण गेले 15 दिवस झाला आम्ही या ठिकाणी आलो, त्यावेळी या ठिकाणी जे मटेरियल होतं पूर्णतः गायब झालेलं आम्हाला दिसलं या ठिकाणी आल्यानंतर. मग आम्ही चौकशी केली या ठिकाणी की बाबा हे मटेरियल कुठे गेलं, टेंडर जर निघलं नाही का, तर आम्ही महापालिकेत सुद्धा चौकशी केली तर त्यांनी काय आम्हाला कळवलं की टेंडर आम्ही निघलं नाही. मग टेंडर जर निघलं नसेल तर मटेरियल गेलं कुठं? मग आम्ही जर चौकशी केली तर आम्हाला कळालं की हे टेंडर परस्पर अधिकारी वर्ग असेल, मुकादम असेल तर त्यांनी या ठिकाणी नेऊन विकण्यात आलेलं आहे. परस्पर भंगारवाल्यांना समजा यांना विकले त्यांनी. पण आम्हाला हे कळत नाही की महापालिकेला आम्हाला सांगायचं होतं की आमच्यासारख्या बेरोजगारांना जर आम्ही पाठपुरावा करून टेंडर निघवण्यासाठी महापालिकेचं पण 2 पैसे मिळावे, आम्हाला पण 2 पैसे मिळावे यातून, तर आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत होतो. तर परस्पर जर अधिकारी लोक असे जर संमतान जर महापालिकेत जर नुकसान करत असेल तर त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावं आणि जे काही या ठिकाणी माल होतं या जे 70-80 लाखाचं त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावी, हीच आमची मागणी आहे. काय वाटतंय, कुठंपर्यंत ते मटेरियल होतं? मला मटेरियलची जागा ती बघायची आहे. काय मटेरियल होतं तुमच्या मते, इथं मला फक्त सांगा तुम्ही. हे मटेरियल या ठिकाणी लोखंडी जे खांब होते, या ठिकाणी लोखंडी खांब होते, तुम्ही बघू शकताय पूर्ण हे पूर्ण खांब होते. या ठिकाणी पत्रे होते मोठमोठे, जे की 500-1 टनाचं जे पत्रा होतं टन होतं. मी काय म्हणतोय, समजा या ठिकाणी जे गरीब आहेत, जे असे पत्रा प्लास्टिक वगैरे गोळा करणार आहेत, ते तर चोरून नेऊ शकत नाहीत एवढे टनाचे. तर हे काम हे अधिकारी लोकांशिवाय हे होऊ शकत नाही. या ठिकाणी तुम्ही काही व्हिडिओ आम्हाला दाखवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की JCBच्या साहाय्यानं इथलं जे पत्रा आणि जे काही लोखंड होतं ते दाबलं जातं एका ट्रॅक्टरमध्ये. त्याचबरोबर एक टेम्पो देखील या ठिकाणी खाजगी आहे. किती दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे होतो हा? 15 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे जो आमच्याकडे आहे, जो आम्हाला मिळाला आहे 15 दिवसापूर्वीचा आहे.
बर. जे खाजगी टेम्पोवाला असू दे, बंगारवाला असू दे, या ठिकाणी JCB एक होतं, ट्रॅक्टर एक होतं. त्या ते ठिकाणी कोणत्या ठिकाणी होतं ते JCB जे थांबलेले आहे? ते या ठिकाणी JCB, एक ट्रॅक्टर आणि एक प्रायव्हेट जे होतं टेम्पो, या ठिकाणी माल भरण्यात येत होते त्यावेळी. बर. हां, आता जे या ठिकाणी तुम्ही म्हणताय या ठिकाणी लोखंड भरपूर होतं, या ठिकाणी एक पत्रा देखील मला दिसतोय. आपण या व्हिडिओमध्ये आमच्या कॅमेरामॅनना आम्ही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दाखवावं. इथं जो पत्रा दिसतोय, इथं जर या ढिगाऱ्याखाली जर दाबला गेला असेल ना, त्या जर आणखी लोखंड असेल तर आता या ठिकाणी आम्ही 10 दिवसापूर्वी आलो होतो त्या ठिकाणी. तर हा ढीग नव्हता या ठिकाणी. या ठिकाणी जो ढीग दिसतोय ते हा ढीगच नव्हता, फक्त हा पत्रा होता. ते आम्ही आमच्या पण व्हिडिओमध्ये दाखवले. आम्ही फक्त हा एकच पत्रा त्यांनी दाखवण्यासाठी ठेवले की बाबा हे जे काय मटेरियल आहे ते दबलं गेलेलं आहे, त्यासाठी हे ठेवण्यात आलेलं आहे. एकच पत्रा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, बाकी काय नाही. फक्त हा एक पत्रा तुम्हाला दिसतोय, हे तुम्ही बघू शकता. इथं कट करून नेलेलं आहे सगळे. बघा कितीतरी मटेरियल या ठिकाणी होतं. हे बघा, हे पूर्ण तुम्ही बघू शकता, हे पूर्ण भरलेलं मटेरियल 70 ते 80 टनाचं या ठिकाणी माझ्या मते मटेरियल होतं महापालिकेचं. म्हणजे असं म्हणायचं आहे का की गेल्या 3-4 वर्षांपासून जे काही इथं मटेरियल भरपूर ज्या या STP बंद पडलेला STP प्लांट आहे आणि या STP प्लांटमध्ये जे काही मटेरियल होतं या 3-4 वर्षापासून महापालिकेचे संबंधित अधिकारी असतील किंवा जे कोण नेणारे असतील, ठेकेदार असतील, काही असतील, यांच्या संगनमतानं होते असं तुम्हाला वाटते का? बरोबर, ते तर 100% आहे. त्याशिवाय कोण हलवणार मटेरियल यातलं? सामान्य माणूस, कचरा वेचणारे जे असतील बायका, ते फक्त प्लॅस्टिक नेऊ शकतात तो इथून. टनाचं ते अर्धा टनाचं ते नेऊ शकत नाही ना. त्यामध्ये जो JCB दिसतोय, तुम्ही ज्या व्हिडिओ आम्हाला दाखवला आहे तो JCB दिसतोय, तो JCB महापालिकेचा आहे की खाजगी आहे? महापालिकेचा JCB आहे. ट्रॅक्टर असू दे, JCB महापालिकेचं ट्रॅक्टर आहे ते. बरं. या मटेरियल नेल्यानंतर तुम्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली का बाबा इथलं मटेरियल कुठं गेलं? आम्ही विचारणा केली तर आम्हाला कळवण्यात आलं की मुकादम असू दे, SI असू दे, त्यांना विचारलं की या ठिकाणी मटेरियल कुठं. ते काय म्हणते तर आम्हाला माहीतच नाही, कुठे गेलं आम्हाला माहीतच नाही. ठीक आहे, कुठं गेलं असं तिने सांगितलंच नाही. सांगितलं नाही, आम्हाला माहीत नाही. हां, मग ठीक आहे, मग आम्हाला कळवण्यात येते की त्या बायकांनी या ठिकाणी जे येतात त्यांनी नेलं असतील. ठीक आहे, मग माझ्याकडे जे व्हिडिओ आहे त्यानंतरचा, मग ते ट्रॅक्टर ते काय नेलं ते महापालिका, मग ते अधिकाऱ्यानेच आणून केलं नाही सगळं. बरं. हां, तुम्हाला काय वाटतं हे मटेरियल कुठलं असावं, कुठं वापर केला होता त्याचा? हे टाकीचं मटेरियल होतं. पूर्ण जे टाकी आहेत की नाही आता तिथलं, हां, हां. हे पूर्ण जे आता हे बंद स्थितीत आहे, हे पूर्ण त्या टाकीचं मटेरियल या ठिकाणी सगळं डंप करून ठेवलेलं होतं महापालिकेने. ज्याप्रमाणे आता आपण या झूम प्रकल्पामध्ये फेरफटका मारतो, या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सागर वड्डर यांच्या म्हणण्यानुसार हे जे काही STP प्लांट आहे तो STP प्लांट बंद स्थितीत आता सध्या बघायला मिळतोय. आणि या ठिकाणी जे काय लोखंडाचं जे साहित्य होतं हे सर्व साहित्य काढून बाहेर ठेवण्यात आले होतं आणि हे साहित्य आता या ठिकाणाहून गायब झालेलं आहे. नेमकं हे साहित्य नेलं कुणी असा प्रश्न सागर वड्डर आपल्या माध्यमातून समोर आणतायत. या ठिकाणी वरती पण आपण जर बघायला गेलं तर हे STP प्लांटची जे वरची बॅरिगेटिंग होते किंवा जे कंपाऊंड वॉल जी होती लोखंडाची, ती लोखंडाची कंपाऊंड वॉल देखील या ठिकाणी दिसत नाही आहे. या ठिकाणी ज्या वेळेला आपण बघतोय की जे काय या कंपाऊंड वॉल जी लोखंडाची होती, या ठिकाणी कंपाऊंड वॉल ही कट करण्यात आलेली आहे आणि अशीच कंपाऊंड वॉल ही संपूर्ण जे काय मधले पाईप्स होते किंवा लोखंडाचे जे काही वॉल होती ती वॉल आता या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि नेमकं जर खाली बघितलं तर खाली या लोखंडाचे तुकडे देखील दिसत नाही आहेत. मग या STP प्लांटवरचे जे काही लोखंड होतं ते लोखंड नेमकं गेलं कुठं, हा प्रश्न या निमित्तानं महत्त्वाचा उपस्थित होतोय. अनेक जणांनी आजपर्यंत महापालिकेमध्ये होत असलेले भ्रष्टाचार बाहेर काढलेले आहेत, त्यावर वादविवाद देखील झालेले आहेत. मात्र या कचऱ्यात असलेलं लोखंडरूपी सोनं हे नेमकं नेतंय कोण आणि यावर डोळा कोणाचा आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सागरजी, काय वाटते तुम्हाला, यावर आता कारवाई कितपत होईल असं तुम्हाला वाटतंय? आमची तर विनंती एकच आहे की महापालिकेला जे उत्पन्न मिळणार होतं त्यांनी परस्पर अधिकारी असतील त्यांनी परस्पर वाटून घेतलेलं आहे. फक्त महापालिकेला आम्हाला एवढीच विनंती आहे की रीतसर जे काय आहे टेंडर जे आता शिल्लक जे आहे रीतसर टेंडर काढावं त्यांनी आणि महापालिकेला जे काय उत्पन्न मिळणार आहे ते त्यांना मिळावं हीच आमची मागणी. आणि जे काही दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई निलंबन करण्यात यावं आणि जे झालेलं नुकसान भरपाई त्यांच्याकडे वसूल करण्यात यावी. आता यापुढं तुम्ही निलंबनाची कारवाई व्हावी किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही या निमित्तानं करताय. मात्र जर आत्ता सध्या पुढं बघायला गेलं तर याबाबत तुम्ही पुढचं पाठपुरावा जे असेल या संदर्भातला, हे लोखंड नेलं कुणी, इतका मोठं स्क्रॅप जे होतं ते स्क्रॅप गेलेलं आहे आता या ठिकाणचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आता तुमचा व्हिडिओ पण त्यामध्ये आपण बघतोय, तर
यापुढं तुम्ही पाठपुरावा काय करणार आहात आणि पुढचा इशारा तुमचा काय असेल? यानंतर जर महापालिकेने जर संबंधित अधिकाऱ्यांना जर कारवाई झाली नाही तर मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे या गेटच्या समोर. बरं. हां, त्याच्यावर मला पर्याय नाही. कारण का की एवढ्या प्रमाणात जर या ठिकाणी घोटाळा होत असेल, महापालिका कर्मचारी जर एवढा मोठ्या प्रमाणात घोटाळा करत असतील तर त्यांना महिन्याला एवढा पगार असूनसुद्धा या ठिकाणी ते इन्व्हॉल्व असतील, मग आमच्यासारख्या बेरोजगार तरुणांनी करायचं काय? म्हणजे तुम्हाला टेंडर मिळावं यासाठी प्रयत्न केला होतात का? प्रयत्न करत होतो मी आणि माझे मित्र होते, ते सातत्याने प्रयत्न करत होतो की महापालिकेला जाणं येणं मग भेटणं. आम्ही या ठिकाणी 2 वर्ष प्रयत्नच करत होतो या ठिकाणी येऊन. बरं. हां, काय वाटते किती वर्षापासून हा घोटाळा चालू असेल असं वाटते? माझ्या मते एक तर 3-4 वर्षापासून हा घोटाळा चालू असणार. कारण का या ठिकाणी महापालिकेतसुद्धा लक्ष नाही. कारण अधिकाऱ्यांना विचारण्यात झालं तर त्यांनी काय म्हणतात की आम्हाला माहीतच नाही. बरं. मग हा घोटाळा किती मोठा आहे, महापालिकेने या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे. एवढं मोठं प्लांट आहे, STVचं प्लांट आहे, लोखंड आहे, या ठिकाणी कंपाऊंड आहेत वगैरे काय काय, मग ते त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी. तर आपण पाहिलं की कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारा हा झूम प्रकल्पाचा जो एरिया आहे, आपण माझ्या मागे बघू शकता की लांब लांबपर्यंत फक्त कचऱ्याचे ढीग या ठिकाणी लागलेले आहेत. आणि या कचऱ्याच्या ढिगांमध्ये असलेलं जे काही लोखंड होतं, जे महापालिकेच्या मालकीचं लोखंड आहे, ते लोखंड परस्पर विकलं गेल्याचा आरोप सागर वडर यांनी केलेला आहे. आणि यातून जवळपास 70 ते 80 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सागर वडर यांनी KK न्यूजशी बोलताना केलेला आहे. नेमकं हे लोखंड कोणी नेलं, कोणाकडं गेलं आणि याचा पैसा गेला कुठं, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. या संबंधितांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी संतप्त मागणी सागर वडर यांनी KK न्यूजशी बोलताना व्यक्त केलेली आहे. एकूणच यानंतर आता महापालिकेचे जे काही संबंधित अधिकारी असतील, आयुक्त असतील, हे संबंधितावर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.